लोक जमलाय गो बघावला माझे वेसावचे पारुला। जय शिवराय भावना, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल। आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो। जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। तर भावांनो, बघा आपल्या जे ते सुरुवातीला जे काय आहे आपल्या सर्वात आधी जे ते सुपर ॲप VPN ॲप आहे तो आपल्याला ओपन करायचा। त्यानंतर आपला VPN जे ते कनेक्ट करून घ्यायचा। VPN कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक करून आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्याला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारे बीटवाला एक व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर त्या बीटच्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्या ह्याचा ऑडिओ जो असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट जो करून घ्यायचा आहे। तर इथं आता एक्स्ट्रॅक्ट जे ते करून घ्या। तर मित्रांनो, इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ झाल्यानंतर आपल्याला जे काय अडचण आता तुम्हाला इथं जे ते बरोबर मी जे ते बीटनुसार इथं करून दिले तर तुम्हाला काय अडचण बघा, आता दुसऱ्या बीटवरती जे ते येऊन जायचं। तर तिथं आल्यानंतर आपला तो जो व्हिडिओ असेल मित्रांनो तो इथं आपल्याला अशा प्रकारे स्प्लिट करायचा। परंतु तिसऱ्या बीटवरती जे ते आपल्याला येऊन जायचंय त्यानंतर परत आपल्याला इथे स्प्लिट करायचं। परंतु चौथ्या बीटवरती येऊन परत फोटो आपला जो व्हिडिओ असेल तो अशा प्रकारे स्प्लिट करायचा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले जेवढे काय मित्रांनो इथे बीट असतील त्या बीटनुसार इथं तुम्ही हे जे ते इथं स्प्लिट जे ते करून घ्या। तर स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आपल्याला इथं जे ते इमेजेस जे असतील ते इथं आपल्याला रिप्लेस जे ते करायचे। तर रिप्लेस करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं, आपल्या त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, रिप्लेसमध्ये जायचंय, थोडं स्क्रॉल करा, त्यानंतर रिप्लेसमध्ये जायचंय। त्यानंतर तुम्हाला एक मित्र अशा प्रकारचा एक इमेज देईल किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथे यूज करू शकता। तर इथं अशा प्रकारे इमेज सुद्धा घ्या। तर मित्र, आता इमेज कसा रिप्लेस करायचा तर तुम्हाला माहीत पडले तर ही स्टेप फॉलो करून आपले जेवढे काय मित्र इमेजेस असतील इथे व्यवस्थितपणे तुम्ही इथं रिप्लेस करून घ्या। परत एकदा तुम्हाला स्टेप सांगतो काय करायचं। तर आपल्या त्या व्हिडिओवरती क्लिक करायचंय, त्यानंतर परत आपल्या रिप्लेसवरती येऊन जायचंय। रिप्लेसवरती त्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करून आपल्या फोटोजमध्ये जाऊन फोटो आपल्या घ्यायचा। तर अशा प्रकारे इथं जे आपले इमेजेस असेल ते इथं रिप्लेस होतील। तर तुम्ही बरोबर ही स्टेप फॉलो करून इथं रिप्लेस जे ते करून घ्या। ओके, तर भावना मी जे ते आता इथे सर्व इमेजेस जे आहेत ते एकदम व्यवस्थितपणे इथे रिप्लेस वगैरे करून घेतले। तर रिप्लेस झाल्यानंतर आपल्या ह्यांना जे ते आता ॲनिमेशन जे ते अप्लाय करायचंय। तर ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं, त्या इमेजवरती क्लिक करून आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं। ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इनमध्येच थांबायचंय। त्यानंतर थोडंसं स्क्रॉल करा, त्यानंतर इथं टर्ब्युलन्स अशा प्रकारचा एक तुम्हाला ॲनिमेशन भेटेल तो इथं घ्या। आणि ह्याची मित्रांनो जी लेंथ असेल ती आपल्या 1.2 जे ते ठेवायचे मित्रांनो। तर ठेवल्यानंतर परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचंय। त्यानंतर आपल्या स्टाईलमध्ये जे ते जायचं। स्टाईलमध्ये गेल्यानंतर आपल्या इथे जे ते मोशनमध्ये येऊन जायचंय। तर इथं अशा प्रकारे मोशनवरती क्लिक करा। मोशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅमेरा शेक अशा प्रकारचा एक स्टाईल जिथे भेटून जाईल तर ती इथं अप्लाय करून टाका। थोडंसं वेट करूया, अप्लाय होत आहे मित्रांनो। इथे वरती क्लिक करायचंय। त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती आपलं जे ते येऊन जायचं। आल्यानंतर आपल्या परत जे ते ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचंय। त्यानंतर इथं स्लाईड आणि मित्रांनो बघा एक ॲनिमेशन असेल बघा, थोडंसं स्क्रॉल करा। स्लाईड अशा प्रकारे स्टार्टिंग आहे त्याचं, तर थोडंसं स्क्रॉल जे ते करा। तर बघा मित्रांनो, स्लाईड आणि वेव्ह अशा प्रकारचा तो ॲनिमेशन असेल तो इथे देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती आपल्या जे काय करायचं येऊन जायचं। आल्यानंतर परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचंय। त्यानंतर आता आपल्याला स्टेट अँड डिझॉर्ड अशा प्रकारचा एक मित्रांनो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका। तर मित्रांनो अशा प्रकारे अप्लाय झालं। त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं। त्यानंतर परत स्टाईलमध्ये येऊन जायचं। त्यानंतर आपल्याला परत मोशनमध्ये जे येऊन जायचंय। तर मोशनमध्ये आल्यानंतर आपल्या इथं 3D झूम प्रो, तर हा अशा प्रकारचा जो मित्रांनो स्टाईल असेल ती इथं आपल्याला करून टाकायचंय। थोडंसं वेट करूया, अप्लाय होत आहे मित्रांनो इथे। क्लिक करायचं। त्यानंतर परत एकदम शेवटचा आता आपला इमेज राहिलाय तर त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं। कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं आता वेव्ह अँड मित्रांनो अशा प्रकारचं असेल बघा मित्रांनो, थोडंसं स्क्रॉल करा।
तर बघा मित्रांनो तुम्हाला इथं देऊन टाका. तर मित्र ॲनिमेशन वगैरे आता आपले झालेत लावून. तर आपल्या काय आपल्या परत सुरुवातीला येऊन आपल्या इफेक्टमध्ये जायचे, त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जे येऊन जायचंय. त्यानंतर इथं आपल्याला हॅलो ब्लर हा वाला जो इफेक्ट असेल तो घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट जो असेल तो मित्रांनो आपल्याला थोडंसं पुढे येऊन जायचं आहे, 1 सेकंदापर्यंत ठेवायचा आहे. एक सेकंदाच्या नंतर आपल्याला वेगळा इफेक्ट जो द्यायचा आहे तो देण्यासाठी परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर नाईट क्लबमध्ये जायचं. नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर स्प्लिट फ्लिकर अशा प्रकारचा एक मित्रांनो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका. तिथे दिल्यानंतर आपल्या परत आता काय व्हायचं त्या आपल्या नंतरच्या इमेजवरती आपल्या येऊन जे ते जायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या इथं नाईट क्लबमध्येच बघा व्हायब्रेशन अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल. तर तो हा आपल्याला इफेक्ट जो सर्व फोटोजला द्यायचा तो. तर ते देण्यासाठी आपल्याला त्या इफेक्टची लेंथ असेल ती आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत जिथे अशा प्रकारे आणायची आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्या परत जिथे काय करायचं बघा मित्रांनो, परत नंतरच्या जिथे आपल्या इमेजवरती येऊन जायचंय. तिथं आल्यानंतर आपल्याला जिथे परत काय करायचं बघा मित्रांनो, बॉडी इफेक्टमध्ये जिथे जायचंय. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला एक बघा मित्रांनो हॅलो एक अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तो इथं द्यायचा आहे. थोडंसं स्क्रॉल करा. हॅलो अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल. तो इथं बरोबर त्या इमेजच्या एंडपर्यंत इथं व्यवस्थितपणे इथं जे ते तुम्ही अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या जे इमेजवरती येऊन परत बॉडी इफेक्टमध्ये जायचं. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला इथे एक बघा मित्रांनो लाईट तुम्हाला भेटेल इफेक्ट. तो घ्या आणि तो बरोबर त्या इमेजच्या एंडपर्यंत व्यवस्थितपणे जिथे अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जिथे जायचं सॉरी मित्र व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचंय. त्यानंतर आपल्या नेचरमध्ये जिथे येऊन जायचंय. तर नेचरमध्ये येऊन जायचंय. नेचरमध्ये आल्यानंतर तुम्हाला सॉफ्ट रोज अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल. तर तो इथं देऊन टाका. अशा प्रकारे दिल्यानंतर आता आपला एकदम शेवटचा जो तो इमेज राहिला आहे तर त्याला जिथे आपला एक इफेक्ट द्यायचा. तर देण्यासाठी बघा आपल्या काय अर्थ त्याच्या सुरुवातीलाच थांबायचंय मित्रांनो. त्यानंतर आपल्याला परत बॉडी इफेक्टमध्ये जायचंय. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर आता तुम्हाला बटरफ्लाय विंग अशा प्रकारे भेटेल मित्रांनो इफेक्ट. तो इथं देऊन टाका आणि बरोबर ऍडजस्टमेंट वगैरे करून घ्या त्याच्या एंडपर्यंत. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ तो इथं व्हिडिओ रेडी झालाय. तर व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय करायचं, वर तुम्हाला एक ॲरो दिसत आहे तर त्या ॲरोवरती क्लिक करायचंय. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह होण्याची ते सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडला थोडं लाईक आणि नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.